तर यांच्या बापाचा बाप सुद्धा तुमचे पैसे द्यायचे बंद करू शकणार नाही. तर आम्ही तुमची पेन्शन बंद करू असा काँग्रेसने कधीही प्रचार केला नाही. या नालायकाने हा प्रचार केला. भास्करचा तो मुका आहे काय, तो मोना आहे काय, तो मंदबुद्धीचा आहे काय, ऐकाय रे नाही ना, कडालेल ना तो. अरे हरामाचेच पैसे फक्त वाटले जातात, चोरीचेच पैसे वाटले जातात, लुटीचेच पैसे वाटले जातात आणि हे पैसे कोणाच्याही घरातले नाही तर राज्याच्या तिजोरीतले म्हणजे तुमचे आमचे पैसे आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोकणातही भास्कर जाधव यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर भास्कर जाधवांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भास्कर जाधवांनी मतदारांना आव्हान करताना भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. आम्हाला मतदान केलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे यांच्या बापाचा बाप आला तरी बंद करू शकणार नाही असं म्हणत भास्कर जाधवांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काय करायचं मग 1500 रुपये परत जातील म्हणून भास्कर जाधव परत गेला तरी चालेल, पण आपण आपलं 1500 रुपये देणाऱ्यांना मत द्यावं. ठीक आहे, मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो, पण माझा एक तुम्हाला आता प्रश्न आहे की सगळ्या बहिणींनी माझ्या विरोधात मतदान केलं का प्रेमिणीताई? सगळ्या बहिणींनी माझ्या विरोधात केलेलं नाही. सगळ्या बहिणींनी विरोधात केलं नाही, पण काही बहिणींनी माझ्या विरोधात मतदान केलं आणि काही बहिणींनी मला मतदान दिलं. त्या मला मतदान करणाऱ्या बहिणींना सुद्धा 1500 रुपये मिळत होते, त्यांना 1500 रुपये मिळत होते. आज माझा प्रश्न तुम्हाला आहे की त्यांनी मला मतदान केलं म्हणून त्यांचे 1500 रुपये बंद झालेत काय? बंद झालेत का बायानो? नाही ना. तर मला मतदान केलं त्यांचे 1500 रुपये बंद झाले नाही, तर तुम्ही जर त्यांना मतदान केलं नाही, आमच्याच उमेदवाराला जर मतदान केलं तर यांच्या बापाचा बाप सुद्धा तुमचे पैसे द्यायचे बंद करू शकणार नाही. यांच्या बापाचा बाप सुद्धा तुम्हाला 1500 रुपये देण्याचे बंद करू शकणार नाही. काय ह्यांनी फक्त 1500 रुपये दिले? पूर्वीच्या सरकारने, विशेष करून काँग्रेसच्या सरकारनं त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना, वृद्धकाळ निराधार योजना, श्रावण बाळ योजना, त्या ठिकाणी अपंग योजना, हे कोण बंद करणार आहे? चूक फक्त एवढीच आहे की त्यावेळेला काँग्रेसने कधी असा प्रचार केला नाही की तुम्ही आम्हाला मतं दिलीत नाही तर आम्ही तुमची पेन्शन बंद करू असा काँग्रेसने कधीही प्रचार केला नाही. या नालायकाने हा प्रचार केला, या नालायकाने हा प्रचार केला आणि त्याला लोक बळी पडली. आता बळी पडाल नक्की ना? नाही ना बळी पडणार अजिबात. भास्करचा तो मुका आहे काय, तो मोना आहे काय, तो मंदबुद्धीचा आहे काय, ऐकाय रे नाही ना, कडालेल ना तो, कडालेल का नाही? आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माझ्या मदतीला असणं गरजेचं आहे, माझ्या मदतीला गरजेचं आहे. बांधवांनो भगिनींनो लक्षात ठेवा, हे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य मी सामान्यातलं सामान्य लोक इथं उभं केलेले आहेत. काही लोकांच्या समोर, बलाढ्य लोकांसमोर आपण सर्वसामान्य माणूस या ठिकाणी उभा केलेला आहे. आज प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचंड असा पैशाचा पाऊस पडतोय. एका बाजूला निष्ठा, प्रामाणिकपणा, गरीब घराण्यातली सामान्य माणसं, तुम्हाला निर्णय करायचा आहे की पैशाला निवडून द्यायचं आहे की सामान्य माणसाला निवडून द्यायचं हे तुम्ही विचार करायचा आहे. सामान्य माणसाच्या मागे उभे राहिला त्या पैशाच्या महापुरात वाहून जाल. अरे कुठले पैसे हे पैसे काय यांच्या घामाचे आहेत? हे पैसे काय यांच्या कष्टाचे आहेत? जर कामाचे पैसे असतील, कष्टाचे पैसे असतील, मेहनतीचे पैसे असतील तर माणूस सहजासहजी पैसे वाढतो काय? वाटू शकतो? अरे हरामाचेच पैसे फक्त वाटले जातात, चोरीचेच पैसे वाटले जातात, लुटीचेच पैसे वाटले जातात आणि हे पैसे कोणाच्याही घरातले नाही तर राज्याच्या तिजोरीतले म्हणजे तुमचे आमचे पैसे आहेत. ते आपल्याला वाटून उलटी मतं आपल्याकडे घेण्याचं काम करतायत. एका बाजूला पैसा आहे, एका बाजूला अपप्रचार आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहे. काय बाळासाहेबांचे विचार सांगू तुम्हाला? सामान्यातल्या सामान्य माणसाला मोठं बाळासाहेबांनी केलं की नाही केलं?
त्याच्याकडे पैसा बघितला, त्याची जात बघितली, त्याचा धर्म बघितला. अरे जर जात बघितली असती, धर्म बघितला असता, पैसा बघितला असता, तर हा भास्कर जाधव आयुष्यात कधीच आमदार झाला नसता, कधीच झाला नसता. आणि तो विचार माझ्या डोक्यामध्ये ठाम आहे.